त्याचे 2 बॉल इथे डॉट आले होते, त्याच्यानंतर व्हाईट आला, त्याच्यामध्ये प्लस धाव देखील 2 धावा आणि आता हा चौका टोटल झाला एकूण धाव फलकावरती 6. खासियत आहे, चांगला रिदम मिळाला आहे बॅटरला. पिक लवकर केलं, लवकर बॉलला ओळखलं, 4 धावा तिथे आलात. एरने टीमला विनंती करतो की आपण थोडं स्पीडअप करायचं. आता दुसऱ्या गटाला सुरुवात झालेली आहे, परंतु पहिल्या गटाची एक सेमीफायनल बाकी आहे. ती मॅच महत्वाची असणार आहे. नेक्स्ट बॉल, आणखीन एक चांगला बॉल परंतु सोडून दिलाय. व्हाईट बॉल. पहिल्या 2 बॉलवरती मेंटल षटक होतं, मला वाटलं की चांगलं षटक इथे राहील, परंतु आता नाही. दडपण थोडंसं आता गोलंदाजांवरती येतंय. समोर विशाल सारखा एक मातब्बर खेळाडू जो कधी हवी होऊ शकतो, कित्येक वेळा पाहिलंय. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला उडवला बॉल, कॅचचा इथे कॉल, बॉलच्या खाली फिल्डर कॅच ड्रॉप. महत्वाच्या क्षणाला बघा, कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर तुरंत इथे टाळा देखील, तोपर्यंत 2 धावा. मिस फिल्डिंग इथे पाहायला मिळते. अजिंक्य होते तिथे दीपेश त्या कव्हर मध्ये कॅच आला होता अगदी व्यासपीठाच्या समोर. त्याच्यानंतर एक कॅच घेण्याचा प्रयत्न मात्र बॉल हातातून उजनीमधून निसटलाय. 2 धावा इथे पाहू शकाल, पण ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल हातामध्ये आला, बॉल निसटला, त्याच्यानंतर थोडीशी गपलत. 2 धावा. ओ कॅच सुटल्याच्या नंतर मोठा धमाका होत असताना हाय फ्लाय इनटू द स्काय गेन करियर टाटा बाय बाय छरान. विशाल शिंदेच्या बॅटमधून मोठा फटका इथे लॉन्च केलाय त्याने आणि आता तो आपले रंग उतरायला सुरुवात करतोय. विशाल शिंदे हेच बेसिक गुरुजी टीमचा प्रमुख खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही प्रमुख खेळाडूचे कॅच ड्रॉप करता तेव्हा त्याला एक संधी मिळते आणि संधीचं सोनं करत असताना 24 कॅरेट नाहीये, परंतु हे सोनं आहे टीमसाठी. 15 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त, 1 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग 5 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 15 धावा, 2 बॉल सुरुवातीला डॉट टाकले होते आणि असं वाटलं होतं कुठेतरी खडतर प्रवास आहे, परंतु याच प्रवासातून मार्ग मोकळा केला विशाल शिंदेनं, कारण का एक चौकारी षटका त्याच्या बॅटमधनं आलाय. 15 धावा धाव फलकावरती लागलात. नेक्स्ट बॉल, फक्त प्लेसमेंट चांगली केलेली आहे, टॅप केलं या बॉलला, सिंगल धाव इथे प्राप्त होते. सेकंडचा कॉल केलाय, बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत. आज सुट्टीचा दिवस आहे, प्रत्येक जण घरी आहे, ज्यांना वेळ मिळालाय तो प्रत्येक जण मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतोय. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावा लागल्यात त्या 17 धावा. गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 आल्यात. आता नेक्स्ट ओव्हर मध्ये बॉलर अजय मोरे आलेले आहेत. शिवशक्ती चषक आपण पाहत आहोत. अजय मोरे एक आयकॉनिक खेळाडू आहे, खास स्पर्धा खेळण्यासाठी पुण्यावरून आलेले आहेत आणि काय खेळाडू आणि नेहमी चर्चेमध्ये राहिला अजय. समोर असणार आहेत विजय शिंदे. पहिला बॉल अजयचा, अखूट टप्प्याचा बॉल होता, पंचाचा इशारा, व्हाईट बॉल, त्याच्यामध्ये वन फ्रॉम देवर हा बॉल समाप्त झालेला आहे. इथे एक सिंगल धाव मिळते. 18 धावा धाव फलकावरती. धावा वाटल्या जात आहेत, धावा तुम्हाला बचवण्याच्या शोधामध्ये जायचं आहे आणि ते धावा वाटत असताना एक सिंगल धाव इथे प्राप्त होते. अत्यंत धाव 18 धावा आतापर्यंत अद्याप चांगली बॅटिंग या मॅच मध्ये विशालने केली. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इथे कॉल. बऱ्याचशा टाळ्या वाजतात आणि आता फ्रीडचा बॉल, डोळे उघडा पहा नीट, पुढचा बॉल असणार आहे तो फ्रीडच्या बॉलवरती मोठा फटका येणार का विजय शिंदेच्या बॅटमधून. विजय शिंदे देखील एक संयम नेहमी चांगला करतात. बॉल हवेमध्ये पाठवलंय, हवेशी गप्पा करत असताना फिल्डर बॉलच्या खाली काय ड्रॉप झालेला आहे, तिथून 2 धावा इथे अर्जित केलेल्या. बराच बॉल हवेमध्ये होता, त्याच्यानंतर बॉल लँड झाला, कॅच इथे ड्रॉप झाली. कॅच झाली असते काही हरकत नव्हतं, कारण का फ्रीडचा बॉल होता आणि तिथे 2 धावा इथे 21 धावा धाव फलकावरती. चाबूक बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. फ्रीडच्या बॉलवरती 2 आलात. स्ट्रोक मध्ये ताकद थोडी कमी होती, एलिव्हेशन जास्त पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल आणखी घेते, जबरदस्त टेक्निकलचा वापर केलाय, सिंगल धाव इथे मिळते. बॉलला आला तसा त्याला अगदी बॅटमिंटन आणि तिथून मात्र 2 धावा पुन्हा एकदा आलात. संयम माचा क्रिकेट सध्या दोन्ही बॅटर खेळत आहेत. अप्पर कटचा इथे वापर केलाय. बॉलच्या पाठीमागे 2 धावा आतापर्यंत, 23 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा आतापर्यंत जमा केल्यात. अजय मोरे बॉलला सोडून दिलं बॅटरने आणि व्हाईट बॉलचा इथे कॉल असताना स्टंप गाईडलाईन आहे ना,
त्या लाईनच्या अगदी बाहेर बॉल जात असताना व्हाईट बॉलचा इथे कॉल आलाय. धावा इथे येऊ लागल्यात इस्टाच्या खात्यामध्ये. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक जण नवीन उगमन आलाय. आज आपण पाहिलं ज्या पद्धतीनं तोरणेवाडी टीम खेळतो, प्रतिम बॉलिंग अटॅक, आणि इथे हुक काढलाय, पाठीमागे बॉलला पाठवली, सिंगल धाव इथे प्राप्त होत आहे. एकापेक्षा अधिकचं काही मिळणार नाहीये त्या बॉलच्या पाठीमागे. दोन्ही फलंदाज आतापर्यंत स्थिर आहेत विकेटच्या शोधामध्ये. सध्या टीम आपल्याला एरणी संघ पाहायला मिळतोय, परंतु विकेट येत नाहीये. धावा खर्च केला आतापर्यंत त्या 25 धावा झाल्यात बोर्डवरती. टिंबॉच्या पाठीमागे 8 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा 17 आल्या होत्या आणि इथून पुढे धावा येत आहेत. परंतु विकेट, ओहो, विजय शिंदे पिक केलं या बॉलला, फेकून दिलाय, परंतु फिल्डर बॉलच्या खाली पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. 2 धावा पुन्हा मिळतील. पुन्हा इथे कॅचेस ड्रॉप होत आहेत. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कॅचेस ड्रॉप करता तेव्हा गोलंदाजचा कॉन्फिडन्स हा अगदी ढासळला जातो आणि हेच पाहायला मिळते. 4 बॉलच्या पाठीमागे 10-27 धावा जमा केल्यात. चांगली ते बॅटिंग दोन्ही बॅटर करतात, परंतु ताकद कमी पडते असं वाटतंय मला की दिसतंय. ओहो, चांगला बॉल इथे टाकण्यात आलाय. या बॉलवरती प्रत्युत्तर नाहीये. काही आपण पाहिले नो बॉल आतापर्यंत 1 टाकलाय, त्याच्यामध्ये 2 वाईट टाकलेत, परंतु धावांना रोख लावण्याचं काम सध्या तरी आतापर्यंत अजय मोरेने केलं. टॉस जिंकला, बॉलिंग केली आणि आतापर्यंत विश्वात्मक कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कमतरता जाणवली बॅटरची. 5 बॉलच्या पाठीमागे 10 धावा आल्या, 27 धावा जमा झाल्यात. आणखीन एक टॅप केला ऑन साईडला बॉलला, सिंगल धाव इथे मिळते. सेकंडच्या कॉलमध्ये आहेत हो, आणि 2 धावा इथे सहज मिळायला जातील. 2 धावा इथे देखील मिळत आहेत. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा अद्याप लागल्यात. 29 धावा. नेक्स्ट मॅच आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. क्वालिफायचा मॅच असणार आहे. जो संघ जिंकणार आहे तो एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. टीम लाखवड बी संघ असणार, त्याच्या विरोधामध्ये तोरणेवाडीचा गोलंदाजीचा अटॅक पाहायला मिळेल. तोरणेवाडी टीम जबरदस्त कामगिरी, युवाची हवा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. सिनियर खेळाडूंचा भरणा नाहीये, परंतु आपल्या दमवरती, विश्वासावरती त्यांनी चांगला खेळ केल्याने सेमीफायनल मध्ये ही टीम संघ पात्र ठरलाय. एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे. टोटल झालं 29. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विकेट नाहीये, परंतु आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये कोणतीही स्ट्राईक मिळाली नाहीये विशाल शिंदेला. 6 बॉलच्या बॅटमध्ये 14 धावांचं योगदान दिलंय. 7 बॉल विजू शिंदे खेळलेत, 9 धावा त्यांच्या बॅटमधला शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालेले आहेत. आशिष मोरे बॉलिंग ट्रॅक वरती, समोर असणार आहे सुशांत. बॅटची कडा, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. अजय मोरेच्या हातातून हा कॅच निसटलाय. 2 जीवदान आतापर्यंत विशालला मिळाला. हा सहज होता, सोपा होता, घ्यायला हवा होता आणि इथे कॅच ड्रॉप झालेला आहे. संधी पुन्हा एकदा मिळाली. या संधीचं आता सोनं करावं लागेल विशाल शिंदेला. टोटल झालं 29 धावा फलकावरती. बॉलर तयार आणि आता उडवला, पुन्हा एकदा कॅचचा कॉल. सिंगल धाव मिळेल. कॅच होते की नाही? नाही होत. पुन्हा एकदा 2 धावा आल्यात. हाताला मला असं वाटतंय तेल राहिलंय. गडबड आणि गडबडच होते. 3 कॅचेस, 3 जीवदान. वरदान आहे त्याला, त्याच्या ग्रामदैवताचं. टीमला पुढे घेऊन जायचं आहे आणि चांगला इथे फुटवरचा वापर केलाय. गॅप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलंय. अगदी सुईमध्ये सहज धावा ओवावा असं इथे बॉलला इथे डिपॉझिट केलं. डिपेस्टा कव्हर मधून बॉल निघाला सीमारेषेच्या बाहेर. विशालच्या बॅट मधून चौकार. विशाल सध्या चांगल्या टच मध्ये दिसतोय, चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. त्याला जीवदान मिळालं, जीवदानाचा फायदा तो पुरेपूर घेतोय. नो बॉल आहे. यस, नो बॉल. किती धावा येतील सर? यस, नो बॉल दिलेला आहे आणि अगदी चक्क गोलंदाज म्हणून हा सापडलेला आहे. किती धावा येतील या बॉलवरती सर? आठ धावा येतील या बॉलवरती. 3 पॅनल्टीचे आहेत आणि 1 नोचे आणि 1 चौकार. ओके, 8 धावा येतील. चक्क गोलंदाज सापडलेला आहे आशिष आणि त्याला दंडित केलेला आहे. पंचांनी 2 धावा, एकूण 4, एकूण 8 धावा या बॉलवरती मिळतील. म्हणजे 8 देखील या
स्पर्धेमध्ये आलेला आहे. 36 धावा धावफलकावरती नवीन गोलंदाज 80च्या जागेवरती आलेला आहे. 39 धावा धावफलकावरती गणेश. फ्रीटचा बॉल होता, खोलवाट टाकलाय, उचलण्याचा प्रयत्न, बॉल चालला पाठीमागे, रन्स मिळत नाहीये बॉलवरती. डॉट बॉल आलाय, चांगले बॉलिंग गणेशचा इथे, चांगला बॉल इथे गणेशने टाकलेला आहे. चक्क गोलंदाज सापडल्यानंतर गणेशचा इथे वापर केलाय. डॉट बॉल इथे असताना 39 धावा धावफलकावरती अद्याप लागला 3 बॉलचा खेळ बाकी आहे. विशाल शिंदे आपण पाहत आहोत, चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. 200 स्ट्राईक तो बॅटिंग करतोय. जीवदान त्याला आतापर्यंत 3 मिळाले, त्याने जीवदानाचा फायदा अगदी चौकाराने घेतला. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आलेत. विजय शिंदे 7 बॉल 9 धावा त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि टार्गेट मोठं सेट करता येईल का हे देखील पाहिलं जाईल. दोन्ही संघ ताकदवर, दोन्ही संघ तुल्य बोलले, दोन्ही संघाकडे तेवढीच कॅपॅसिटी अपॅबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल गणेश तयार, या बॉलला फेकून दिलाय सळ सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑफ स्ट्रॉंग बॉल चालय, एकदम 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 कडक शॉट, षटकार. कमालीचा स्ट्रोक इथे विशाल शिंदेच्या बॅटमधून येत असताना काय जबरदस्त इथे स्ट्रोक केलाय. लॉंग ऑफला इथे क्लिअर केलंय. अगदी बॉलला रॅपिड गतीने खरं तर पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. टोटल झाल्या 45 लाचवा बॅटिंग. 26 धावा आतापर्यंत विशाल शिंदेच्या बॅटमधून आलात. कमालीची बॅटिंग त्याची राहिली आतापर्यंत. आणखीन एक मोठा तडाखा दिलाय. क्रिकेटचं मातक सौंदर्य सजवणारा फटका येतोय. एवन क्वालिटीचा हाय अँड हँडसम बिगेट. कडक बॅटिंग. विशाल शिंदे थांबायचं नाव घेत नाहीये. डीपेस्ट कव्हरला खतरनाक शॉट इथे पाहायला मिळतो त्याच्या बॅटमधून. सिंधी टीमचा कॅप्टनला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. सिंधी टीमचा कॅप्टनला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. 2 बॅक टू बॅक येथे षटकार पाहायला मिळतात. विशाल शिंदेच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये हा आकार त्याने ठेवलाय आणि काय कमालीचा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत आहेत. शेवटचा बॉल, आणखीन एक लोवर फुल टॉस बॉल, लॉंग ऑन स्ट्रॉंग बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा षटकार विशाल शिंदेच्या बॅटमधून. काय फटके यार, काय फटके बादे. 4 मुंदा चीट केलेला आहे आणि एखाद्याचा तुम्ही कॅच ड्रॉप करता, त्याला जीवनदान देता आणि तो जीवनदानाचा फायदा घेतलाय. चला आपण करूया टॉस. 57 धावा झालेल्या आहेत. 58 धावा जमा करायच्या आहेत. आजच्या दिवसामधला हाय स्कोर करूया आपण टॉस. टीम लाखवड बी आणि तोरणेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करण्यासाठी यावं. कमालीची बॅटिंग बॅक टू बॅक इथे 3 षटकार आणि तब्बल या शेवटच्या ओव्हर मध्ये धावा किती आल्यात? तीस धावा आलेल्या आहेत शेवटच्या ओव्हर मध्ये. कमालीची बॅटिंग, परंतु पहिला डाव संपलाय. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. आपण करत आहोत टॉस. लाखवड बी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये तोरणेवाडी असणार आहे, ज्याने आतापर्यंत बॉलिंग अटॅक त्यांचा चांगला राहिलाय तोरणेवाडी टीमचा. चला सर्व युवक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची विशाल, जास्तीचा वेळ घेऊ नका, वेळ कमी आपल्याकडे. आता अजय मोरेचा खेळ बहरेल का हे देखील पाहिलं जाईल. परंतु मी पुन्हा मी टॉसला विनंती करतोय की लाखवड बी टीमचा कॅप्टन आणि तोरणेवाडी टीमचा कॅप्टन आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यावं. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या दिवसामध्ये. शिवशक्ती क्रीडा प्रतिष्ठान निर्णय बुधवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 महत्वाचा दिवस. जाऊया आपण टॉस कडे. टीम असणार सेमीफायनल मध्ये दाखल झाले तोरणेवाडी टीम. ना भूतो ना भविष्य, काय खेळ केला या टीमनं. टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतो.
मी श्री मंगेश मोरे दादा यांना विनंती करतो की आपण टॉस करावा. लाखवड बी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये तोरणेवाडी असणाऱ्या आजचा दिवस आपण पाहिला. तोरणेवाडी टीमनं गाजवण्यात आलाय. त्यांच्या माध्यमातून विशाल शिंदे, विजू शिंदे कोणताही वेळ न घेता लगेच फिल्डिंग लावून घ्या. टॉस करूया आपण. श्री दत्तू दादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांनी चांगलं आतापर्यंत काम केलंय. प्रत्येक जण गावासाठी खेळत असतो, आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो. कोणी टॉस जिंकला? तोरणेवाडी टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय लगेच कळवायचा आहे आम्हाला. चला, मोठं लक्ष या मॅच मध्ये 58 धावांचं ठेवण्यात आलंय. अजय मोरे बॅटिंग साठी दाखल झाल्याने पहिल्या षटकात त्यांना साडी विशाल शिंदे ज्यांनी बॅटिंग अप्रतिम केली. चला, तोरणेवाडी टीमनं टॉस जिंकला आणि बॉलिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु अजय मोरे मोठं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. परंतु हे मोठं लक्ष पार करेल का अजय आणि त्याचा साथीदार रोशन कदम? चला जाऊया मॅचच्या दिशेनं. विशाल शिंदेने जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये आणि आता बॉलिंग ट्रॅक वर देतोय. 18 बॉल 58 धावा त्या मॅच मध्ये ठेवण्यात आलाय. सर्व प्रेक्षकांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम. जाऊया मॅचच्या दिशेनं. जबरदस्त मॅच रंगल. दोन्ही संघ चांगले आहेत. अजय मोरे खास करून पुण्यावरून हे क्रिकेट खेळण्यासाठी आला या स्पर्धेमध्ये, कारण का गावची स्पर्धा आपल्या प्रत्येक टीम आपण पाहिले ज्या पद्धतीने खेळते. पहिला बॉल टाकण्यासाठी विशाल शिंदे. चला घाई करा, जास्ती वेळ घेऊ नका, वेळ कमी आहे. पहिला बॉल विशाल तयार. पहिला बॉल आपटलाय, अपटी बार. पहिला बॉल सोडून दिला, व्हाईट बॉलचा कॉल. वन फ्रॉम दी ओव्हर. हा बॉल समाप्त झालाय. हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. पहिल्याच बॉलवरती एस्तरन टीमच्या खात्यामध्ये येते सिंगल धाव. खरा बॉल इथे पहिला टाकण्यात आलाय. दुसऱ्या बॉलवरती अटॅक केलाय. कॅचचा कॉल. फिल्डर बॉलच्या खाली आहेत 2. काय होईल? कॅच होईल का? ओ माय गॉड, कॅच ड्रॉप झालाय. त्याच्यानंतर झटपट वेगानं बॉल त्यांनी रिटर्न टाकलाय. मागील देखील इंडेक्स मध्ये हेच पाहायला मिळालं. विशाल शिंदेचे झेल एकूण 3 ड्रॉप कॅच केले होते. त्याच्यानंतर विशाल शिंदे बरसला गेलाय आणि या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती जीवदान मिळालं बॅटर अजयला आणि त्याचा फायदा तो घेणार का हे देखील पाहिलं जाईल. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅटने बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही, सरळ चाललाय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट आलेला आहे. जबरदस्त इथे बॉल टाकण्यात आलाय. प्रचंड वेग, जेवढी ताकद तेवढी ताकद लावलेली आहे. एक्सलंट, गुड बॉलिंग, गुड परफॉर्मन्स बाय मिस्टर विशाल शिंदे. 3 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ समाप्त. पहिला एस्तर टीमच्या खात्यामध्ये मिळेल ती धाव. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॅक ऑफ द लाईन. काय बॉल टाकण्यात आलाय सुशांत शिंदेच्या माध्यमातून. तो सांगतोय की आवाज आलाय, परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल. लगातारचे 2 इथे बॉल डॉट आलेत. मागायच्या काळात सत्याचे कमाल. 10ला 3, 5ला 2. चकबार. डॉट बॉल. डॉट बॉल इथे 2 टाकण्यात आलेत आणि सध्याच्या स्थितीला जकडून ठेवलंय बॅटरला. आणखीन एक आणि इथे फलंदाजी कदाचित तिथे बाद होईल. होय, आणि अजय मोरे यांची इथे बिग विकेट. मैदानाच्या बाहेर अजय मोरे. विशाल शिंदे सध्याच्या स्थितीला काय जबरदस्त इथे बॉलिंग करतोय. सरळ चालला इथे स्टॅपवरती. अगदी दांडी गुल केलंय बॅटरची आणि महत्वाच्या क्षणाला त्या मुवमेंटला जिथे गरज होती आणि त्या गरजेतून परतीचा प्रवास होत असताना अजय मोरे मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागलाय एरने टीपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष दाखल झालेत. आडवा बॅटनं फटका खेळलाय. चांगली ते बॅटिंग, चांगला स्ट्रोक आणि बॉल अगदी हातातून निसटल्यानंतर बॉलनं सीमारेखा ओलांडली आहे. संयमाचा बाण फोडत असताना आलाय तो चौकार.
ॲक्शन रिप्ले मध्ये चांगला फटका आडवा बॅटने केलाय, बॉलला येऊ दिलं, त्याच्यानंतर बॅटचा चेहरा दाखवला गेला आणि ते गपलत झालेले आहे. बॉल आता तो निसटलाय तेव्हा 4 धावा आल्यात. डिक्लर चोरमध्ये बॉल चाललाय, बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अद्याप धावा आतापर्यंत लागल्या त्या 8 धावा. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 50 धाब्यांची. कोणता फलंदाज या मॅचला पुढे घेऊन जाणार आहे? मोठ्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, परंतु त्याच ठिकाणी आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय विजय शिंदे. केसी प्रतिष्ठानचे माजी सहसचिव आहेत, एक चांगले खेळाडू आहेत, पेशाने इंजिनियर आहेत, परंतु खेळाची आवड खूप आहे आणि आज ती आवड सवड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12 बॉल जिंकण्यासाठी 50 धाब्यांची आवश्यकता आहे. रोशन आणि आशिष बॅटिंग करत आहेत. रोशनने आतापर्यंत एकही बॉल खेळला नाहीये, परंतु याच सिच्युएशनला या क्षणाला त्यांना मोठी पारी खेळणं खूप महत्वाचं आहे. पहिला बॉल खोलव्यात टाकला होता, जबरदस्त बॉल इथे पहिलाच टाकलाय. पहिलाच बॉल आपण पाहिला तर चांगला फेरवण्यामध्ये यश आलंय गोलंदाजाला. पहिला बॉल डॉट आलाय. 11 बॉल आणि 50 ची आवश्यकता. आता हे लक्ष अगदी मोठं मोठं होत चाललंय. प्रत्येक बॉलवरती रन्स हवी आहे, प्रत्येक बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न हवा आहे. आणि तो प्रयत्न इथे करावा लागेल बॅटरला. डॉट आलाय. 8 धावा धाव फलकावरती 7 बॉलच्या पाठीमागे झालेले आहेत. आई देखील फटका चांगला आहे. अलोंत कार्पेटने गुलगुले बॉल चाललाय, बॉल अगदी खाल थांबलाय. मिड ऑफला बॉल थांबल्यानंतर 2 धावा इथे सहज मिळतील. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चलतात. भेटला बॉल आणि ते 2 धावा इथे सहज आल्यात. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान, टोटल झाल्या 10. 10 के बाद दोस्तों बात जोखिम तो उठाना पडेगा, 10 का दम दिखाना पडेगा. आता माझी सटकली, मला राग येतोय असं कोण म्हणेल. बॅकपोर्टला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये, परंतु ऑफ गाईडलाईनच्या बाहेर बॉल चालला. एकत्रित धाव टीमच्या खात्यामध्ये येते. सिंगल धावच्या बहितीने धावा झाल्या आतापर्यंत एकूण 11 धावा. 47 धावांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठे फटके येणं अनिवार्य आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. लोवर फुल टॉस बॉल, बॅटची काढा घेतलेली आहे, परंतु एकच धाव मिळेल, फरक पडणार नाहीये. विजू शिंदे काय गोलंदाजी जबरदस्त. आणि संध्या शिंदे मार्केटमध्ये खूप चाललेले आहेत, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. 12 धावा धाव फलकावरती. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 46 धाव्यांची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती विकेट हवाय, प्रत्येक बॉलवरती षटकार हवाय, प्रत्येक बॉलवरती तोरण ते बांधणं, तो अटॅक करणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे रिलीज केलाय आणि फलंदाजांनी जागा सोडलेली आहे, अर्थात फलंदाज होईल ते बाद. धक्का क्रमांक 2 एरने टीमला परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये दांडी गुल केले फलंदाजाची. अगदी डावी यष्टी वाकवण्यात आलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु कोणत्याही फलंदाजाला एकाच मोठा खेळ करू शकले नाहीयेत कोणताही फलंदाज. त्याचमुळे अगदी आपल्याला सध्या स्थितीला बॅकफुटला जाताना आपल्याला इरणी टीम पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 80ची साथ देण्यासाठी सूरज दाखल होत आहेत. 8 बॉल 46 ची मॅच. प्रत्येक बॉलवरती 7 षटकार एक चौकार हवाय. 7 षटकार एक चौकार. अन्यथाही एकतर्फी लढत आतापर्यंत पाहायला मिळते. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. चला कुणीही काळमंत्र देऊ नका आता गोलंदाजांना, त्यांनी बॉलिंग चांगली केली, एक्सपिरियन्स खूप आहे. आणखीन एक चांगला बॉल पायावरती टाकलाय. सिंगल धाव येते, मिळते, एकापेक्षा काही मिळणार नाहीये. या मॅच मध्ये संपूर्ण हवा निघून गेली. एखादा टायर फुटला ठुप्फूस हवा निघून जाते, एखादा फुगा फुटला ठुप्फूस हवा निघून जाते. तशी या मॅच मधली हवा संपूर्ण निघून गेलेली आहे. 7 बॉल 45 ची आवश्यकता. 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. ओ चांगला इथे फटका येतोय, कव्हर मधून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये छोटासा खेळाडू. कौतुक करूया या सर्व छोटासा खेळाडूंचं. काय थ्रो फेकलाय, वा कमालीचा इथे थ्रो पाहायला मिळतोय. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावा जमा केल्या त्या 2 गडी बाद. 14 धावा येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 44 धाव्यांची गरज असणार आहे. प्रत्येक बॉलवरती षटकार आला ना तरी काही फरक पडणार नाहीये, परंतु पराभूत होण्याचं अंतर तुम्ही कमी करणार आहात. 6 बॉल 44 ची मैच असणार है. दिल्ली अभी काफी दूर है, लेकिन नई मुंबई में हम क्रिकेट खेल रहे हैं. श्रेयश आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. जो बांधेल की नवीन संघ अगदी नवीन खेळाडू घेऊन खेळतायत. विशाल शिंदे आणि विजू शिंदे आणि आमचे केएस क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आपल्याला वसंतभाई शिंदे देखील पाहायला मिळतात. प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये चांगलं नेहमीच काम करतात.
ओहो, गतीमध्ये परिवर्तन. पहिला बॉल स्लो टाकलाय, बाहेरून टाळ्यांचा आवाज कडकड येतोय. पहिला बॉल इथे डॉट टाकलाय श्रेयसने. चांगली बॉलिंग सध्या क्रिकेटच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती श्रेयस कदम हे मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव चर्चेमध्ये, भारतामध्ये चर्चेमध्ये. परंतु आपला केचा आपण पाहिला श्रेयस तर एक युवा गोलंदाज आहे, एक युवा टॅलेंटेड आहेत, एक पुढचं आपलं फ्युचर आहे, पुढचं भवितव्य आहे. पहिला बॉल त्याने डॉट टाकलाय, त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर धावा झाले ते एकूण आतापर्यंत 14 5 बॉलचा खेळ बाकी आहे, 44ची मॅच बाकी आहे. बॉलला सोडून दिलंय. पुन्हा एकदा इथे डॉट बॉल, काय कमालीचा बॉल टाकलाय, अगदी तोलून मापून मोजून बॉल इथे टाकण्यामध्ये श्रेयसला इथं यश मिळते. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच इथे काटके टक्कर, नेक्स्ट मॅच इथे बडा मुकाबला होणार असणाऱ्या दोन संघांमध्ये. चांगली बॉलिंग आतापर्यंत बागपोटला गेले, पंच केलं. या बॉलला बॉल चालला इथे पॉईंटमध्ये एकच सिंगल धाब इथे प्राप्त होते, एकाच पेक्षा काही मिळणार नाहीये. आणि एक धाबेड बाई तिने टोटल झाले आतापर्यंत धावफलकावरती 15 धाबा. 3 बॉल 43ची मॅच, एकतर्फी लढत, एकतर्फा मुकाबला. असं वाटतंय की मला एक खेळाडू चकारलेत की काय, कारण का धावा आल्या नाहीये त्या डावामध्ये. एखादी रेस लागल्यानंतर बरीचशी गाडी एकाच पुढे जाते आणि एकाच गाडी पाठीमागे थांबते आणि खूप पाठीमागे राहिलेले आहेत टीम एरणे संघ. असं वाटलं अजय मोरे जर बॅटिंग केली तर कदाचित ती मॅच जिंकली देखील असती, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला असता, परंतु आतापर्यंत काही असं घडलं नाहीये. परंतु लेट पंट सडक के ऊपर कडक 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 बॉल आउट ऑफ द बार. आलाय तो अशीच्या बॅटमधनं षटकार. या फटक्यांची आवश्यकता होती पहिल्यापासून, परंतु पराभूत होण्याचं अंतर कमी करण्याचं काम या मॅच मध्ये आता आशिष कदम करतोय. टोटल झालं 21. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 धाब्यांची आवश्यकता. प्रथम बॅटिंग केली, 57 धावा तब्बल गोळा केल्यात आणि 58 धावा जमा करायच्या होत्या, आतापर्यंत 21 झाल्यात. चांगला स्ट्रोक, बॅकफुटला कट केलं या बॉलला, सिंगल धाव इथे मिळते. शॉर्टमॅनला बॉल चाललाय, सिंगल पेक्षा काही नाहीये आणि आता फक्त एक बॉल इथे बाकी आहे. एकतर्फी लढत, एकतर्फी मुकाबला औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये. बाजी मारली प्रथम बॅटिंग करत असताना, बाजी मारली बॉलिंग करत असताना टीम एसबीसीसी कृषी टीम यंदा चांगल्या दणकाट फॉर्म मध्ये राहिलेली ही टीम. शेवटचा बॉल गोड करण्याचा प्रयत्न